नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जतचे ऐतिहासिक नाव बदलून देवभूमी जत करण्याच्या सत्ताधाऱ्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी जत शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला. जत हे केवळ एक नाव नाही, तर या भूमीचा इतिहास, परंपरा, संस्कृती आणि अस्मिता आहे. त्यामुळे जतचे नाव बदलण्याचा कोणीही प्रयत्न करू नये अशी ठाम भूमिका या मोर्चातून व्यक्त करण्यात आली. या सर्वपक्षीय मोर्चामध्ये जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विलासरावजी जगताप साहेब, माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय काटे साहेब, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे साहेब, राष्ट्रवादीचे नेते तम्मनगोंडा रवी पाटील साहेब, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खतीब, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे ॲडव्होकेट श्रीपाद आष्टेकर साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय उर्फ नाना शिंदे आणि पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडक यांच्यासह अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. तसेच पंचायत समितीचे सदस्य लक्ष्मण तात्या चव्हाण, पंचायत समिती सदस्य प्रमोद सावंत, शिवसेनेचे बंटी दुधाळ आणि सामाजिक कार्यकर्ते विक्रम भैया ढोणे, मार्केट कमिटीचे सन्माननीय महादेव अप्पा अंकलगी, डफळापूरचे युवा नेते सज्जन चव्हाण, सुसलाचे संजय सावंत, उमरणीचे मल्लेश कत्ती, बिरुळचे पाटील बंडू डोंबाळे, विजयराजे चव्हाण, विजय बागेळी, वंचित बहुजन आघाडीचे संजय कांबळे, तुकाराम माळीसर, निलेश बामणे, ॲडव्होकेट युवराज निकम, गणेश किड्डे, प्रदीप नागणे, युवा नेते संग्राम भैया जगताप, युवा नेते धीरजदादा सावंत, संग्रामदादा पवार, महादेव कोळी, दीपक शिंदे, जत तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मारुती पवार, तिप्पळीचे माजी सरपंच प्रतापराव शिंदेसर, बाबासाहेब माळी, प्रकाश माने, राष्ट्रवादीचे रमेश पाटील साहेब, बनाळेचे माजी सरपंच रवींद्र सावंत, मोकाशवाडीचे माजी सरपंच अण्णासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक मुन्ना पकाली, गुड्डापूरची युवक काँग्रेसचे गनी मुल्ला, युवा नेते प्रवीण यादव, गणपतराव कोडगप्पा, तिप्पळीचे सुदर्शन चव्हाण, रामपूरचे अप्पासाहेब निकम आणि दाजी पवारसह यांच्यासह जत तालुक्यातील विविध गावातील प्रमुख नेते, पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा दरम्यान जत नाव कायम राहिले पाहिजे अशी जोरदार घोषणा देण्यात आली. विविध फलक आणि घोषणाच्या माध्यमातून नागरिकांनी आपला विरोध व्यक्त केला. यावेळी अनेक नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करत जतच्या नावाला असलेले ऐतिहासिक संदर्भ आणि या नावाशी जोडलेला जनतेशी भावनिक नाळ यावर भाष्य केले. जत आमची अस्मिता, जत आमचा इतिहास आणि जत आमचा स्वाभिमान अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. त्यामुळे नाव बदलण्याऐवजी जतचा ऐतिहासिक ओळख आणि अस्मिता जपली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. मोर्चानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. जतचे ऐतिहासिक नाव कायम ठेवावे आणि देवभूमी जत असा नाम बदल करू नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राजकीय विचारांचे नेते आणि कार्यकर्ते एका मुद्द्यावर एकत्र येत जत हे नाव कायम ठेवण्याची भूमिका मांडताना आज पाहायला मिळाले. आता या सर्व पक्षी मागणीवर शासन आणि प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागले आहे. जतचा आवाजाच्या बातमीसाठी मी मोहन माने पाटील. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जतचा आवाज. धन्यवाद. नाव बदलण्याचं पाप करत नका. तुमच्या आयुष्यातील सोनेरी पान येत आहे. तुमच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीने तुम्हाला अनेकदा नाकारलेला आहे, पण या जतने तुम्हाला तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा भुलार लावण्याचं काम केले आणि तुम्ही त्या जत समृद्ध करण्याऐवजी त्या जतचं नावाची छेडछाड करण्याचं महापाप करत आहे. तर तुम्हाला कळकळी या जतकरांच्या वतीने कळकळीची विनंती आहे, तुमच्या आयुष्यातलं सोनेरी पान फाडू नका. हे जत कसं अजून सक्षम होईल तुमच्या सत्तेच्या माध्यमातून जतचं नाव पुसण्याचं जे काम महाशय आमदार साहेब करत आहेत. माझ्या मते फक्त याला एकच कारण आहे,
की निवडणुकीच्या पूर्वी 5-6 महिने जतमध्ये आल्यानंतर ह्या जतचा विकास करू आणि मोठे मोठे आश्वासन आहे. त्या योजनेकडे लक्ष देणं खरं म्हणजे गोपीचंद पडळकरचं काम आहे. त्या योजनेकडे लक्ष नाही यांचं लक्ष कुठं आहे? उमदीला कसली म्हणतात MIDC किती एकराची 2000 एकराची MIDC आणि किती लोकांना काम लावतो बेकारांना 10,000 लोकांना काम लावतो म्हणून सांगितलं. त्याचं नाव तरी घेताय का तुम्ही? जे आश्वासनामध्ये बोलला तुम्ही त्याच्यावर विचारही करत नाही. त्याच्याजवळच एक कुलालवाडी तिथं सगळं गाव धनगरच आहे. त्यांना सांगितलं की तुमच्या गावाला 2 सूतगिरणी आणून देतो. त्याचं काय झालं? त्याचं काही बोलायचं सत्य नाही. काय केलं त्यांनी? इथं तुम्ही जाताना दिसते की नाही तुम्हाला? RTO कार्यालय काय त्या कार्यालयात काय दिसते का तुम्हाला? म्हणजे अशा पद्धतीनं बोगस काम करायचं काम त्यांचं चालू आहे. प्राणी संग्रहालय तुमची मागणी आहे का? प्राणी संग्रहालयाची आमची मागणी नाही. आता तिथं कुठलं प्राणी आणायचे? आटपाडीचे आणणार आहे का प्राणी तुम्ही? तर म्हणजे हे आमची मागणी नाही. ती मागणी तुम्ही कशाला करताय? कॉन्ट्रॅक्टरला म्हणले नाही जपायसाठी कोण लोक इथे लोक पण या जत मधल्या लोकांना नेमकं काय पाहिजे? ज्या नामकरण करण्यासाठी संबंधित जे काही इतिहासकार आहेत तिथले जाणकार आहेत त्यांना बोलवून या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा केली का? या तालुक्यातले ज्येष्ठ पक्षाचे सगळे पदाधिकारी त्यांच्यावर चर्चा केली का? या सगळ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं त्यांनी विचार करणं गरजेचं होतं. मला आश्चर्याची गोष्ट वाटते, आष्टेकर वकील सुद्धा आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. कारण पडळकरांचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात सुद्धा त्यांच्याबद्दल अत्यंत असमाधान आहे. फक्त त्यांच्या सगळ्यांच्या वतीने एक प्रतिनिधीने इथे जाहीर करून गेले, ते अतिशय समाधान वाटलं. आमदार साहेब, तुमच्या भूमीला तरी तुम्हाला निवडून दिलेलं नाही, आमची भूमीमध्ये निवडून येऊन 2-2.5 वर्ष होत आलं. आता मी काय फार वेळ घेत नाही. इथं तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी जत तालुक्यातील 29 गावची स्वतंत्र योजना करतो म्हणला. 4-4 वेळा सर्व सरपंचांना मुंबईला नेला, ते योजना झालेलं नाही. भरत गोगावलेंना जतमध्ये आणला आणि त्या पाशा पाटील एवढं मोठं लांबच्या लांब हात करून भाषण केले. 360 कोटीचा बांबू लागवड करतो म्हणला, एकही गावात एकही बांबूचा रोपा उगवलेला नाही. सदाभाऊन आणला, MIDC मध्ये जतच्या लोकांना 10,000 लोकांना नोकरी मिळेल, सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळेल. मुंबई पुण्यामध्ये MIDC मध्ये जायचं काम करायची आवश्यकता नाही. सगळे जतचे सगळे लोक मुक्कामाला संध्याकाळी त्यांच्या त्यांच्या गावात राहतील. एकही मुलगा गावात नाहीये. एकाला फक्त तुम्ही उद्या या आणि तहसीलदार ऑफिस समोर एकाला नोकरी लावलाय म्हणून त्याला आणून दाखवा, मग आम्ही तुमच्या पाठीमागे लागतो. एक कुठं MIDC नाही. आणि परवा 6 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा कलेक्टर ऑफिसला आढावा बैठक घेतले, आमचे साहेब होते. त्यावेळी कलेक्टर अशोक काकडे साहेब सांगितलं की उमदी MIDC हा प्रपोजल रद्द झालेला आहे म्हणून सांगितलं. 100% कॅन्सल झालेलं आहे. कारण तिथं पाणी उपलब्ध नाही, वीज उपलब्ध नाही. कुठल्याही उद्योजकांना जाहिरात सोडल्यावर कुठलाही उद्योजक तिथं येऊन कुठल्याही उद्योगाच्या जाहिरातीला त्यांनी अर्ज केलेला नाही. असं ते MIDCचा विषय तिथं रद्द झालेला आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. कुलाळवाडीमध्ये सूतगिरणी करू, त्या लोकांना तिथं उद्योग देऊ आणि जतच्या महिलांच्या हातातनं कोयता मुक्त करू. कुठं कोयता मुक्त झालाय? तुम्ही दिलेला एकही आश्वासन, एक आश्वासन तुम्ही दाखवा. फक्त एक. निवडणुकीपूर्वीचा निवडणुकीच्या काळातला कुठल्या घटकाला तुम्ही न्याय दिला? बेरोजगारांना न्याय दिला का? महिलांना न्याय दिला? शेतकऱ्यांना न्याय दिला? आज मगाशी मनसूरबाई सांगितले तिथं सोन्याळ पाट्यावर रस्ता रोको झाला, तिथं पूर्व भागातील 14 तलावात पाणी नाही आहे. म्हैसाळचं आवर्तन नाही आहे, पाईपलाईन मध्ये पाणी नाही आहे. तुमचे दोस्ती ते मंगळवेढ्याचे आमदार अवताडे बरोबर आहे, त्यांच्या तुमचा आर्थिक व्यवहार झाला निवडणुकीमध्ये, तुम्ही त्यांचा मान राखण्यासाठी त्यांना पाणी दिलाय. मतं घ्यायची जतचे आणि देखरेख करायची मंगळवेढा तालुक्याची. असलं उद्योग आमदार करायला आलेत. आणि मुख्य मुद्द्यावर येतो, आज अपयश लपवण्यासाठी एकदा प्राणी संग्रहालयाचं नाव घ्यायची, एकदा देवभूमीचं नाव घ्यायचं, कुणाच तर खुश करायचं, असलं उद्योग गोपीचंद पडळकर करायला आलेत.
त्यांनी एक गोष्ट कुठल्याही निवडणुकीच्या काळातलं एक गोष्ट पूर्ण केलेलं आहे. जत तालुक्यातील एक कुठल्याही घटकाला न्याय दिलेला आहे असं त्यांनी सिद्ध करावं, स्वतः सिद्ध करावं आणि कुणाकडनं नको, स्वतःहून सिद्ध करावा. त्यासाठी आम्ही साहेब, विक्रमदादा सगळं मिळून तुमच्या पाठीमागे लागू. परत एकदा तुम्हाला संधी देऊ. नाही ते भुरटेपणा करताय, तुमच्या भूमीत तुम्हाला नाकारलंय तर आमच्या भूमीत सगळं अस्थिर करून ठेवायला आले तुम्ही. जत तालुका आहे अत्यंत स्वाभिमानी तालुका आहे. पेशवाई, शिवशाही, आदिलशाही पासून जत तालुक्याचं नाव आहे, संस्थानिकांपासून जत तालुक्याचं नाव आहे. इथं ताकदीचे नेते मंडळी होऊन गेलेले आहेत. साहेब असू दे, बिहार काका असू दे, आमचे आजोबा असू दे, विक्रमदादांचे आजोबा असू दे, चांगल्या पद्धतीने इथं राजकारण केलेलं आहे. खोटं नाटं बोलून जाती जातीमध्ये भांडणं लावून मतं घेतलेलं नाहीत. ही शेवटची संधी आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. जतचे लोक डोक्यावर सुद्धा घेते, पायात तुडवून तुम्हाला तुमच्या घरी सुद्धा परत पाठवतील. तर जास्तीचा वेळ घेत नाही.